What were we born to do? We all have muscles, lungs, a heart, and a sense of fun. It's in all of us, somewhere. Are you ready? What we were born to do is this. Play is what we're made for. Decathlon. Ready to play? What were we born to do? We all have muscles, lungs, a heart, and a sense of fun. It's in all of us, somewhere. Are you ready? What we were born to do is this. Play is what we're made for. Decathlon. Ready to play? What were we born to do? We all have muscles, lungs, a heart, and a sense of fun. It's in all of us, somewhere. Are you ready? What we were born to do is this. Play is what we're made for. Decathlon. Ready to play? What were we born to do? We all have muscles, lungs, a heart, and a sense of fun. It's in all of us, somewhere. Are you ready? What we were born to do is this. Play is what we're made for. Decathlon. Ready to play? What were we born to do? We all have muscles, अमित खवाटे सरांकडून रोख रक्कम पारितोषिक 5,01,000 रुपये जाहीर करण्यात आलेले आहे. नियम अटी लागू. रोनित सकळे यांना हॅट्रिक घेतल्याबद्दल पुरस्कार देत आहे. चला सामना पटकन चालू करून घ्या. अजून एक सामना आहे. अजय सावंत, टाइम तुम्ही स्पेंड करत बसू नका इथं. असं का करा? What were we born to do? राहू द्या, आहे त्या परिस्थितीत खेळायला शिका. ओ महेश दा, बॉल द्या. अजय वॉर्मअप झाले. नंदादीप टीमने हा सामना जिंकल्यास रोख रक्कम 2,001 चं पारितोषिक. अमित पाटील, अमित पत्रावळे यांच्याकडून. थँक्यू थँक्यू.
अतिशय सुंदर असा कडकडीत चौकार मारलेला आहे रणजित जाधव यांनी. वेट टोटल 70 होतं त्यांचं, आता 110 आहे. अजय आणि या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे का? खिलाडू वृत्तीनं रणजित सरांनी जे स्वतःला आउट दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. रात्री पहाटे 4 पर्यंत असतो. काय जेवण करतो. चला सारा सामना पटपट चालू करा, टाइम आपल्याकडे फार कमी आहे. हा देतात, अंपायर डिसिजन देतात. 1-2 मिनिटं देतात की रोहन सर. आणि या ठिकाणी आउट दिलेला आहे. अंपायरचा इशारा आउट. अंपायरचा इशारा अंतिम राहील. अरे रिव्ह्यू ला काय दाखवणार रणजित दा? अल्ट्राइज नाही आहे. नाही नाही, पण ह्याच्यात आता रिव्ह्यू मध्ये काय बघणार? स्क्रीनवर बॅटकट काय करणार आहे? हो जरा दाखवा ते. बरं प्लेयर सोडून बाकीचे बाहेर थांबा जरा प्लीज. रणजित दा बाहेर न बघा, बाहेर न. त्यात काय करणार आहे तेच कळ. धन्यवाद दिगंबर जाधव. आतापर्यंत आपण आपल्या मंत्रमुग्ध अशा वाणीने सर्व प्रेक्षकांना खेळवून ठेवलेलं आहे आणि मॅच सुद्धा थांबवून ठेवलेली आहे.
सर्व खेळाडूंना, सर्व संघ मालकांना ही विनंती आहे की अंपायरचा जो निर्णय असेल तो शेवटचा असेल आणि तो सर्वांनी आदरपूर्वक मान्य करणं अपेक्षित आहे. संघ मालकांना, कॅप्टन्सला विनंती आहे, पंचांचा जो निर्णय असेल तो मान्य करावा. पंचांना विनंती आहे आपला जो निर्णय आहे तो कळवावा आणि मॅच तात्काळ सुरू करावी. पंचांनी विकेट दिलेली आहे. टीमला विनंती आहे मॅच पुढे सुरू करावी. नंदादीप आय कॅचर्स, टीम गोदावरी ईगल्स, आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं. पंचांचा निर्णय हा बाद असा झालेला आहे. मॅच लवकर सुरू करावी. Nandadeep Eye Catchers 5 for 2 at the end of 1.1 overs. हाफ पिचचं हे ग्राउंड बघता थोडंसं संकटात आहे नंदादीप आय कॅचर्सचा संघ. एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता आहे त्यांना. एक चांगली पार्टनरशिप. क्रिकेट इज ऑल अबाउट पार्टनरशिप्स. ऑफला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षण धावतायत. पायाने थांबवलेला आहे. एकच धाव मिळेल. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला हा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलेला आहे. एक धाव. सिकंदर तांबोळी यांचं उत्तम क्षेत्ररक्षण. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलेला आहे बॉलरच्या हातात. रनआउटचा प्रयत्न. चांगला बॅकअप. अतिशय चांगला बॅकअप शंकर सूर्यवंशी यांच्याकडून. ग्लास करण्याचा प्रयत्न. आदित्य अतिशय चांगली बॉलिंग करताना. जर्सी नंबर 23 आदी बॉलिंग रियली वेल. अप पिच ड्राईव्ह. मे महिन्यामध्ये सुंदर वारं सुटलेलं आहे. अतिशय आल्हाददायक असं वातावरण चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयाच्या या सुंदर अशा मैदानावर. त्याच पद्धतीचा खेळ बघायला मिळतोय गोदावरी ईगल्स कडून. समोर नंदादीप आय कॅचर्स थोडंसं संकटात. एक चांगलं पार्टनरशिप त्यांना आवश्यक. पटकलेला चेंडू सुंदर खेळलेला आहे. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये गॅप बघून अजय यांनी अतिशय आवश्यक अशा 4 धावा त्यांनी आपल्या संघासाठी मिळवलेल्या आहेत. बॉलरचा रिलीज बघू शकताय. थोडासा स्लिंगिंग आर्म असा आहे. हाफ पिचचे बॉलिंगा. सुंदर खेळलेला आहे. विकेट किपर मनोज झंवर यांनी चांगला प्रयत्न केलाय. सिकंदर तांबोळी यांचा रनआउटचा प्रयत्न. काही काही शॉट असे असतात की मैदानावर सर्वच खेळाडू त्यामध्ये ऍक्टिव्ह होऊन जातात. अशा प्रकारचा हा फटका फाईन लेगला खेळ फर्स्ट स्लिपच्या तिथून खेळलेला आहे. गॅप मध्ये 2 धावा.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू वेल लेफ्ट. रिव्हर्स. जेव्हा ऑर्थोडॉक्स पद्धतीने रन होत नाही त्यावेळेस अनऑर्थोडॉक्स पद्धतीने हा चौकार आपल्या टीमसाठी मिळवलेला आहे. अतिशय स्मार्ट क्रिकेट. ओव्हर पिच बॉल फुल टॉस होता. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न मात्र कदाचित गतीमुळे बीट झालेले आहेत. चांगलं विकेट किपिंग मनोज झंवर यांच्याकडून. करण लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न वाईड. करण जामदार 10 नंबरच्या जर्सीने खेळत आहेत. फुटबॉलमध्ये जर्सी नंबर 10 हा प्रसिद्ध आहे तसाच क्रिकेटमध्ये. ओव्हर पिच बॉल अप पिच ड्राइव बट सेफ. थोड़ी देर के लिए जान हलक में आ गई थी नंदा दी बाय कैचर्स की क्योंकि हवा में चली गई थी गेंद, लेकिन 4 रन. नंदादीप बाय कॅचर्स एक चांगली रिकव्हरी करताय. नंदादीप मध्ये बऱ्याच रिकव्हरी होतात. क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांची टीम रिकव्हरी करते. 18 बॉल मध्ये 26 धावा. 7 चेंडू नंतर 5 धावा होत्या आणि 2 विकेट होत्या. पुढच्या 11 बॉल मध्ये जवळपास 21 धावा त्यांनी मिळवलेल्या आहेत. दोन्ही फलंदाज चांगले खेळत आहेत. संघाचे आयकॉन ओनर रोहन झंवर आपलं पुढचं षटक घेऊन येत आहेत. ड्राईव्ह लेनचा हा चेंडू होता. मला वाटतंय की मनोज भैया बोल्डची अपील करतायत. हे अतिशय चमत्कारिक आहे. बोल्डची सुद्धा अपील बघायला मिळते आपल्याला इथे. लहानपणी शाळेमध्ये खेळत असताना असंच करावं लागायचं. रिव्ह्यू मागत आहेत. अंपायरचा काय इशारा आहे? अंपायर रिव्ह्यू घेण्यास इच्छुक नाहीत असं वाटत आहे. अंपायरचा इशारा रिव्ह्यू अलाउड नाही. तुम्ही जर घेणार असाल तरच मिळेल. गोदावरी गर्ल्स बोल्डची अपील आहे. अपील ही चुकीची किंवा बरोबर हे नंतर ठरेल. अपील ही अपील असते. संभ्रमावस्थेत निर्णय घेण्यापेक्षा परत एकदा व्हेरीफाय करण्याची आवश्यकता म्हणजे अपील. प्लेचा इशारा केलेला आहे अंपायरने. रोहन झंवर पहिलाच अतिशय सुंदर चेंडू त्यांनी टाकला. रिव्हर्स हिट. स्विच हिट नव्हता, रिव्हर्स स्वीप होता. हा चांगला खेळलेला आहे. 4 धावा आपल्या टीमसाठी मिळवलेल्या आहेत. अतिशय सुंदर बॅटिंग. राइट नाउ ही इज प्लेइंग विथ द फील्ड. परत एकदा रिव्हर्स चेंडू. मात्र तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित सिकंदर तांबोळी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. परत एकदा आपल्या संघासाठी 4 धावा थांबवलेल्या आहेत त्यांनी. अतिशय वेगळ्या पद्धतीने खेळलेला हा. चेंडूला कोपर खळी दिलेली आहे. शॉर्ट पिच बॉल
स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला आहे. चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, पण कदाचित बॉल थोडा लो राहिला आणि करण जामदार यांच्याकडून चेंडू झालेला आहे मिस आणि चेंडूने बाउंड्रीला केलेला आहे. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर एक चांगला रन रेट बघायला मिळतोय नंदादी बाय कॅचर्स कडून. 40 धावा त्यांनी केलेल्या आहेत. अजून 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि ज्या एका पार्टनरशिपची त्यांना आवश्यकता होती ती पार्टनरशिप ह्या दोन फलंदाजांनी आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. गोदावरी ईगल्स हडलमध्ये थोडासा त्यांना प्रश्न पडला असेल की कसा ब्रेक थ्रू मिळवावा, कशी जोडी ब्रेक करावी. आणि दोन्ही बॅट्समन शेवटच्या चेंडूपर्यंत खेळण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पुढची ओव्हर घेऊन येत आहेत शंकर सूर्यवंशी. आतापर्यंत शंकर सूर्यवंशी यांनी या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे, गोलंदाजी सुद्धा चांगली केलेली आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून लौकिक या मैदानावर त्यांनी मिळवलेला आहे. फील्डिंग मध्ये थोडासा चेंज करतायत रोहन संवर. पटकी हुई गेंद, फाइन लेग को खेल दिया बैट्समैन ने. केवल एक रन मिलेगा. लेंथ चेक करने का रिक्वेस्ट हो रहा है टीम से क्योंकि ये गेंद पटकी हुई थी, बच गए कि ये बाउंड्री नहीं गई. अगली गेंद अपनी ओर की. लेंथ में करेक्शन, हाथ में मार दिया, कोई जरूरत नहीं थी रन की. और जिस चीज की दरकार थी गोदावरी ईगल्स को वो विकेट उन्होंने चटकाया. जब गेंदबाज मदद नहीं करते हैं तब फील्डर्स विकेट चटका सकते हैं. वही हमें यहाँ पे देखने मिला. 19 नंबर जर्सी, एक अच्छा विकेट उन्होंने अपने टीम के लिए लिया है. जर्सी नंबर 19 was used by Rahul Dravid, Dinesh Karthik, and here for the Godavari Eagles a welcome wicket. बरोबर मारलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. मला असं वाटतंय की वर योगासाठी नक्कीच देत आहेत बॅचला. चांगली जम्प, फ्लेक्सिबल अँड फिट. परत एकदा त्यांच्याकडेच आणि चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल अक्षयचा पाठलाग करतोय. कडक शॉट. ओंकार होमिओपॅथिक क्लिनिक त्याच्या बाजूला डिकॅथलॉन आहे, दोघांच्या मध्ये गॅप काढलेला आहे. चांगली शॉट. आतापर्यंत चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय त्यांच्याकडून. चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी ते करतायत. ओव्हरचा शेवटचा चेंडू. परत एकदा पटकलेला बॉल मिड विकेटच्या दिशेने खेळलेला आणि 4 धावा. एकदा मिड विकेटच्या उजव्या बाजूला, एकदा मिड विकेटच्या डाव्या बाजूला, दोन्ही वेळा चौकार. 5 ओव्हरची समाप्तीनंतर नंदादीप आय कॅचर्स 49 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढची ओव्हर घेऊन येत आहेत आदित्य बलदवा. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. पॉवर प्लेची ही ओव्हर अतिशय ओव्हर पिच बॉल. परत एकदा अक्षयकडे. अक्षय चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, चांगलं कलेक्ट करतायत, चांगला थ्रो, मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. 50 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. नंदादीप आय कॅचर्सची इच्छा असेल की 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त रन्स त्यांनी बनवावेत आणि गोदावरी ईगल्स त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करेल.
शॉर्ट पिच बॉल होता, मिस केलेला आहे. जसा बॅट्समननी मिस केला तसा कीपरनी सुद्धा मिस केला, मात्र त्यात धाव मिळू शकली नाही. अपिश अँड गॉन. हिट आउट झालेले आहेत. आपल्या टीमसाठी खूप चांगली बॅटिंग अजयने केली, मात्र नर्व्स कंट्रोल करू शकले नाहीत आणि बाहेर मारलाय. हिट आउट झालेले आहेत. फलंदाजीला येत आहेत प्रमोद विभूते. आदित्य वल्लवा पॉवर प्लेची ओव्हर टाकतायत. ओव्हर पेज बॉलला मारलेला मिड विकेटच्या हातात आणि चांगला थ्रो. जैसे आए वैसे ही गए. चांगला प्रयत्न होता ओव्हर पिच बॉलला मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा, मात्र आपण बघतोय की मागच्या काही चेंडू पासून, मागच्या काही बॉल्स पासून बॉल केवळ अक्षयला शोधतोय आणि अक्षय स्टंप्सला, आणि रनआउट अजून एक मिळवलेला आहे. आतापर्यंत आदित्य बलदवा यांची पॉवर प्लेची ओव्हर, ही बॅटिंग पॉवर प्ले नसून असं वाटतं की बॉलिंग पॉवर प्ले सुरू आहे. चांगला शॉट, चांगला शॉट. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अशाच प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता असते बॅटिंग टीमला, आणि चांगली ही शॉट मारलेली आहे. आपल्या टीमसाठी 4 धावा मिळवलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 54 धावांवर. ऑफच्या बाहेर. स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटच्या वरून खेळू शकले असते, मात्र स्पीड जज झाली नाही आणि आधी खेळला त्याने शॉट. पॉवर प्लेची ओव्हर समाप्त. एक चांगली ओव्हर टाकलेली आदित्य बलदवा यांनी. गोदावरी ईगल्सचे कप्तान खुश असतील त्यांच्या बॉलिंगवर. शेवटची ओव्हर, शेवटचे 6 चेंडू. जास्तीत जास्त रन्सची आवश्यकता नंदादी बाय कॅचर्सला जर हा सामना रोमांचक बनवायचा असेल तर, कारण आपण बघितलंय की आतापर्यंत गोदावरी ईगल्सने स्कोर चेस करताना खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. शेवटचे 6 बॉल. बघूयात किती धावा बनवतायत आपल्या टीमसाठी. पटकी हुई गेंद, गेंद धीरे, बल्लेबाज उससे भी धीरे. युट्यूबची जी संपूर्ण टीम आहे, अतिशय चांगलं नियोजन त्यांनी केलंय. हायलाइट्स मध्ये बघायला मिळतंय. हायलाइट्स मध्ये स्लो मोशन होतं का रेग्युलर कळालं नाही, कारण की चेंडूही स्लो होता आणि बिटवीन द विकेट सुद्धा रनिंग थोडीशी स्लो होती. पहिल्या चेंडूवर यश. ऑफच्या लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. नो बॉलचा इशारा. रनआउट. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. नो बॉल आहे. फ्री हिटचा इशारा अंपायर कडून. सुंदर शॉट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित. आदित्य बलदवा चांगलं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत चांगली बॉलिंग टाकतायत नंदन आपल्या टीमसाठी. सुंदर शॉट. अतिशय कडक शॉट. खूप जोरात मारण्याचा प्रयत्न करतायत. बाउंड्री लहान आहे, इतक्या जोरात मारण्याची आवश्यकता नाही. फुल टॉस चेंडू.
मात्र गॅप मध्ये मारू शकले नाहीत आदित्य बल्लाव यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन त्याने घेतलेला आहे. परत एकदा नो बॉलचा इशारा. परत एकदा नो बॉल. फाईन लेग च्या बाजूने 4 धावा अक्षयने मिळवले आहेत आपल्या टीमसाठी. इनिंगचा शेवटचा चेंडू. परत एकदा फुल टॉस. परत एकदा त्याच एरियामध्ये खेळलेला आहे आणि परत एकदा तोच रिझल्ट. वही गेंद वही शॉट वही नतीजा और अंजाम जा पहुंचा है 72 रन्स 7 ओवर की समाप्ति पर. गोदावरी ईगल्स विल नीड टू चेस डाउन दिस टारगेट of 72. सुरुवातीच्या 7 चेंडू मध्ये जी अवस्था होती त्या मानाने खूप चांगली रिकव्हरी. गोल्डन लीजेंड्सचे कॅप्टन मिस्टर संभानी and Alpha Strikers मिस्टर खवाटे प्लीज स्टेजवर या आपल्या टॉस साठी. दुसऱ्या ग्रुप मधला हा एक महत्त्वाचा सामना आता यानंतर होणार आहे. What were we born to do? We all have muscles, I'm on my way. lungs, Can't stop, won't stop now. a heart, and a sense of fun. It's in all of us, somewhere. Action. Are you ready? What we were born to do is this. Win the toss. अल्फा स्ट्रायकर्सनी चूज केलेला आहे की ते चेस करतील. What were we born to do? केलेला आहे तो म्हणजे टॉस. We all have muscles, I'm on my way. Well begun Lungs. is half done. Stop, won't stop now. a heart, and a sense of fun. It's in all of us, somewhere. मैदानावर Are you ready? ओपनिंग What we were born to do is सगळ्यात this. घातक फलंदाज रोहन धंवर. Play is what we're made for. आयकॉन खेळाडू आदित्य बल्लाव. Decathlon. दोघांनी Ready to मागच्या play? काही मॅचेस मध्ये दाखवलंय की चेस कर What were we Good born side. to do? आणि चांगली फलंदाजी आतापर्यंत करतायत आपल्या संघासाठी. बॉलिंगला रणजित. विकेट किपिंगला लक्ष्मीकांत भैया जवळ. आतापर्यंत चांगली विकेट किपिंग त्यांनी केलेली आपल्या संघासाठी. पटकी हुई गेंद. स्क्वायर में खेलना चाहिए था, थोड़ा सा कवर्स की दिशा में खेल बैठे आदित्य और अच्छा फील्डिंग अक्षय से. जो गलती पहली गेंद को की थी उसे दोहराया बिल्कुल नहीं. वेरी गुड एडेप्टेशन एंड इंप्रूवमेंट बाय आदित्य. स्क्वायर ऑफ द विकेट खेल दिया 4 रन के लिए. अच्छी गेंद, काफी अच्छी गेंदबाजी करते हुए मिस्टर रंजीत यादव अपनी टीम के लिए. ये 2 में से 1 विकेट चटकाना काफी जरूरी. पावर प्ले किए ओवर. फिर से पटकी हुई गेंद कवर्स की दिशा में खेला हुआ. अच्छी फील्डिंग शैलेश के द्वारा. अपनी टीम के लिए अच्छी बैटिंग भी उन्होंने की थी और 4 रन भी यहां पर बचाए, लेकिन स्ट्राइक चेंज होने से नहीं बचा पाए. स्ट्राइक पर अब रोहन झंवर. अच्छी बॉल. However, it is a wide. Well kept by Mr. Lakshmikant Zanwar. Size everywhere. चांगला चेंडू टाकला होता, फसवलं होतं बॅट्समनला.
मात्र लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये हेच असतं की चुकून सुद्धा बाउंड्री मिळाली तर ती शेवटी बाउंड्रीच असते आणि त्याच्या 4च धावा मिळतात. सुंदर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, क्लासिक बुकिश कव्हर ड्राईव्ह बाय मिस्टर रोहन झांवर. ही एक शॉट आहे जी कुठल्याही फॉर्मॅटमध्ये अतिशय सुंदर अशी नेत्रदीपक अशी शॉट असते, कव्हर ड्राईव्ह. आणि ही शॉट खेळल्यानंतर बॅट्समनचा कॉन्फिडन्स जो असतो तो नक्कीच बूस्ट होतो. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर एक ओव्हर झालेली आहे आणि 14 धावा गोदावरी इगल्सच्या. पुढची ओव्हर घेऊन येत आहेत टीमचे ओनर. कडक शॉट, पलक झपकते ही गेंद सीमा पार. टीमचे ओनर डॉक्टर सौरभ पटवर्धन सर बॉलिंग टाकताना आपल्या संघासाठी बघू काय करतायत. सुंदर चेंडू, अपिश ड्राईव्ह खेळायला लावला बॅट्समनला, फोर्स केलंय ती शॉट खेळण्यासाठी. एक धाव, चांगलं क्षेत्ररक्षण. फुल टॉस चेंडू, स्लाइस झालेली आहे, बॅट कदाचित हातात फिरली त्यामुळे जिथे खेळायचं होतं तिथे खेळू शकला नाही तर रोहन, तरी सुद्धा एक धाव नक्कीच मिळेल. चान्स क्रिएट केला होता आपल्या संघासाठी. सौरभ पटवर्धन सरांनी एक खूप चांगली संधी क्रिएट केली. हावेवर फेल्ड टू ग्रॅब. चांगली बॉलिंग. अतिशय चांगली बॉलिंग टाकतायत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. शेवटचा एक चेंडू चांगला टाकण्याची आवश्यकता होती. त्यांना स्वतःला सुद्धा या बॉलचं थोडंसं वाईट वाटलेलं आहे की चुकून लेगच्या बाहेर शॉर्ट पिच बॉल पडलाय आणि आपण कालपासून बघतोय की ह्या बॉलवर खूप कमी फलंदाज चुका करतायत आणि आदित्य बल्दवासारखा फलंदाज तर ह्या चेंडूवर बिलकुलच चुकणार नाही. 4 धावा त्यांनी मिळवलेल्या आहेत. चांगली पार्टनरशिप. क्रिकेट इज ऑल अबाउट पार्टनरशिप्स आणि तेच दाखवतायत रोहन झंवर आणि आदित्य. ओव्हर पिच बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण. रणजित जाधव यांचं एक धाव घेतलेली आहे रोहननी. सेन्सिबल खेळतायत रोहन. चांगली बॉलिंग, चांगला ड्राईव्ह, चांगलं क्रिकेट. सुंदर कव्हर ड्राईव्ह, बुकिश ड्राईव्ह. परत एकदा रणजित जाधव यांच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण, तरी सुद्धा एक धाव मिळालेली आहे. शॉर्ट पिच बॉल कव्हरच्या दिशेने खेळलेला आहे. कदाचित रोहन थोडंसं नाराज असतील कारण चान्स होता त्यांना पॉइंट आणि कव्हरच्या मधून गॅप काढण्याचा. However, he is still on the crease and that's what matters. Leg glance, fine leg, fine fielding. चांगली बॉलिंग टाकतायत. क्षेत्ररक्षण जिथे लावलंय त्याच ठिकाणी बॅट्समनला ते खेळायला लावतायत. आतापर्यंत अतिशय चांगली बॉलिंग त्यांच्याकडून झालेली आहे. गोदावरी इगल्सला 4 ओव्हर्समध्ये 45 रनांची आवश्यकता. तसं बघितलं तर ह्या फॉर्मॅटमध्ये हे काही फार मोठं टार्गेट नाही आणि गोदावरी इगल्सनी असे स्कोर चेस केलेले आहेत आणि त्यांच्याकडे तो बॅटिंग लाईनअप नक्कीच आहे. बघूयात नंदादीप आय कॅचर्स काय करतायत. फिल्डरच्या हातामध्ये रनआउटचा चान्स. डायरेक्ट हिट वॉज रिक्वायर्ड. एक डायरेक्ट हिट जर असता तर आदित्य बल्दावा वॉज इन डेंजर. हावेवर गोदावरी इगल्स सुंदर बॉलिंग, अतिशय सुंदर बॉलिंग, तेवढंच चांगलं विकेट किपिंग. कव्हरला कडक मारलेला आहे. मिसफील्ड, थोडासा फंबल. हावेवर
आउट ऑफ डेंजर. चान्स रनआउटचा. क्लोज, व्हेरी क्लोज, व्हेरी क्लोज. खूप चांगलं रनिंग आदित्यकडून. अंपायरचा थर्ड अंपायरकडे इशारा आहे. रिव्ह्यू त्यांना बघायचा आहे, टेलिव्हिजन रिप्ले त्यांना बघायचा आहे आणि यूट्यूबची जी अरेंजमेंट आपण केलेली आहे, स्पेशल ॲप्रिशिएशन टू द ऑर्गनायझिंग टीम. खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज इथे बघायला मिळतंय संपूर्ण सांगलीभरातून. जेही प्रेक्षक ऑनलाईन यूट्यूबवर ह्या सामना बघतायत ते सुद्धा अप्रिशिएट करतायत की किती छान पद्धतीनं, किती चांगली क्लॅरिटी, किती चांगला रिप्ले ह्या टीमकडून दाखवण्यात येत आहे. आता आपण परत एकदा त्याचा एक डेमो बघूयात. ह्या रनआउटच्या माध्यमातून, रनआउटच्या अपीलच्या माध्यमातून. नंदादीप आय कॅचर्स, आईज फुल ऑफ होप की विकेट असावी. गोदावरी ईगल्स वुड लव टू फ्लाय. अतिशय चांगली स्प्रिंट आदित्यकडून. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, मात्र एवढंच चांगलं रनिंग. खूप चांगली बॉलिंग टाकली आहे त्यांनी. रिप्ले मध्ये आता आपण जस्ट बघितलं किती चांगल्या पद्धतीने दाखवलंय की नॉट आउट होतं. अंपायर वॉज राईट. परत गेला ड्राईव्ह कव्हरच्या दिशेने. सिंगल टेनिस बॉलची ही एक खासियत असते की जेवढ्या जोरात तो बॉल क्षेत्ररक्षकाकडे जातो तेवढं पकडणं सोपं असतं. लास्ट बॉल रिमेनिंग. बऱ्याचदा असं होतं की एक चेंडू शिल्लक राहिला असतो आणि त्या चेंडूवर काहीतरी वेगळं होऊन जातं. बघूयात. स्कोरर प्लीज चेक करणे. Inches away from the fence. Aditya Baldava would be highly disappointed. जे मी म्हटलो होतो की एखादा चेंडू ज्यावेळेस राहिलेला असतो त्या चेंडूवर काहीतरी वेगळं होतं, कारण की मोमेंटम ब्रेक झालेला असतो. कॉन्सन्ट्रेशन परत बिल्ड करायला लागतं, परत गेम मध्ये लक्ष द्यायला लागतं आणि तेच थोडंसं चुकलेलं आहे. आदित्य इंचेस अवे फ्रॉम द फेन्स. जर फ्लेक्सला लागला असता तर, फ्लेक्सला जर लागलं असतं तर ही बाउंड्री असती. माघारी तर काय असेल काय माहिती. डेंजर. स्लाइस आहे, टर्न होईल. चांगली फिल्डिंग प्रमोद कडून. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. विकेटच्या मागे क्षेत्ररक्षण करताना फार अलर्ट राहायला लागतं, कारण की बॉल स्पिन होत असतो, कारण स्लाइस केलेला तो चेंडू असतो. टेबल टेनिस शॉट्स असतात. शॉर्ट पिच बॉल फायनलकडे खेळलाय. चांगली फिल्डिंग. ग्राउंडवर आदित्य बल्लावाच्या विकेट नंतर बॅटिंगला आलेले आहेत शंकर सूर्यवंशी, जर्सी नंबर 18 VK विराट कोहली. सुंदर विकेट किपिंग. कदाचित नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा. अंपायरचा फ्री हिट असेल शंकरसाठी. फ्री हिट वर फुल टॉस. कॅच आउट नाही आहे. रनआउट करा. नशीब की मिडल झाला नाही. जर मिडल झाला असता तर नक्कीच हिट आउट झाले असते आणि नो बॉलला हिट आउट नक्कीच आहे. स्लाइस केलाय बॉल, स्पिन होणार आहे आणि तेच झालेलं आहे. बिहाइंड द विकेट ज्यावेळेस बॉल जातो ऑफ साइडला, विशेषतः तो स्लाइस केलेला असतो आणि तो टर्न होतो. इट्स अ टेबल टेनिस टर्न. ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला चेंडू. वॉचफुल क्रिकेट रोहन कडून. त्यांनी लीव केलेला आहे. वेल लेफ्ट.
परत एकदा स्लाइस, परत एकदा टर्न, पण ह्यावेळेस जज केलाय. मागच्या वेळेसच्या चुकीतून लेसन घेतलेला आहे आणि इम्प्रूव्हमेंट केलेली अक्षयने. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली बॅटिंग रोहनकडून. 12 बॉलमध्ये 33 रनांची आवश्यकता, 12 बॉलमध्ये 8 चौकारांची आवश्यकता. आणि सगळ्या प्रेक्षकांसाठी षटकार सुद्धा इथे आहे. समोर जे फ्लेक्स आहे त्या फ्लेक्सला डायरेक्ट हिट जर झाला तर 6 रन सुद्धा मिळतील, पण ती रिस्क आहे कारण हिट आउट होण्याची चान्सेस सुद्धा त्यामध्ये असतात. पॉवर प्लेची ही ओव्हर कंपल्सरी. पॉवर प्ले 2च क्षेत्ररक्षक बाहेर आणि सेट बॅट्समन रोहन झवर ऑन स्ट्राईक. शॉर्ट पिच बॉल ड्राईव्ह केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. रणजित जाधव यांचं रनआउटचा चान्स. शंकर सूर्यवंशी, आय थिंक ही वॉज बॅक इन द क्रीज. क्लोज डिसिजन, व्हेरी क्लोज. सिंगल टेनिस बॉलमध्ये जितक्या कडक शॉट असते तितकं फिल्डिंगला सोपं जातं आणि तेच आपल्याला बघायला मिळतंय. स्लाइस केलेली बॉल फील्ड करणं अवघड असतं. स्ट्रेट ड्राईव्ह इझी टू फील्ड, तेच केलं रणजित जाधव यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. बघूयात रनआउट होतंय किंवा कसं. रनआउट झालं तर गोदावरी ईगल्ससाठी मोठा सेटबॅक असेल, कारण की टुर्नामेंटचे वन ऑफ द हायेस्ट रन स्कोरर्स शंकर सूर्यवंशी ह्यांची ती विकेट आहे. अ व्हेरी इम्पॉर्टंट विकेट फॉर द गोदावरी ईगल्स अँड इक्वली इम्पॉर्टंट फॉर नंदादीप आय कॅचर्स. दोन्ही टीम्स आशेने बघतायत निर्णय काय असेल. दोघांसाठी हा निर्णय जो असेल तो मॅच टर्निंग मोमेंट असेल. One of the most important moments in this match. We are witnessing it right now. आशा हे सॉन्ग कुठेतरी बॅकग्राऊंडला प्ले होतंय सगळ्यांच्या मनामध्ये. Let's see how it goes. आणि मला माहिती आहे की ह्यातला कुठलाही निर्णय झाला तर सगळेजण घरी जाऊन रिप्ले परत बघणार आहेत 0.5च्या स्पीडने. कृपया सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या टीम ओनर्सला, ऑर्गनायझर्सला जास्त त्रास देऊ नका. त्यांनी आपल्यासाठी खूप चांगली स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि एक्सेल टीमच्या सगळ्या आयोजन टीमला खूप शुभेच्छा, त्यांचे आभार, कारण त्यांनी जवळपास 1-2-3 महिन्यांसाठी चर्चेचे टॉपिक्स दिलेत सगळ्यांना. प्रत्येक बॅच मध्ये ह्या चर्चा आता होत राहणार आहेत. टुर्नामेंट 3 दिवसाचंच आहे, मात्र चर्चा चालूच राहणार आहे. रणजित जाधव बघायला मिळते की 2 बॅट्समनच्या मध्ये गेलेत, काहीतरी स्ट्रॅटेजी ठरवतायत, पण मला असं वाटतं खूप लेट झालंय प्लॅनिंग साठी. आपण आधी ठरवायला पाहिजे होतं. थर्ड अंपायर सुद्धा जाणीवपूर्वक मुद्दाम वेळ घेतो. ही इज बिल्डिंग द अँटिसिपेशन. निर्णय आलेला आहे, बघूया काय निर्णय. नंदादीप आय कॅचर्स. एक काही मोमेंट्स असतात, काही मोमेंट्स असतात जे मॅचचं फेट डिसाइड करतात, मॅचचा रिझल्ट डिसाइड करतात. कदाचित हा तो मोमेंट होता. रिव्ह्यू बघायला मिळतोय आपल्याला. चांगला गॅदर केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. रोहन झवर ऑन द स्ट्राइक, नॉन स्ट्राइकला. सुंदर ड्राइव्ह. जोपर्यंत रोहन झवर क्रीजवर आहेत, गोदावरी ईगल्सच्या आशा सुद्धा क्रीजवर आहेत. मनोज भैया झवर नॉन स्ट्राइकला. 15,000 पॉइंट्स. सुंदर शॉट. नो चान्स फॉर द फिल्डर. 9 बॉल मध्ये 6 चौकारांची आवश्यकता आणि रोहन जर असंच खेळत राहिले तर नक्कीच ते चेस डाऊन करतील टार्गेट.
परत एकदा पटकलेला चेंडू, सुंदर शॉट. जी चूक आदित्य बलदवाकडून झाली होती ती चूक रोहनने होऊ दिली नाही. हिट आउट झाले नाहीत. कंट्रोल्ड अग्रेशन त्यांनी दाखवलंय, जे त्यांच्या पर्सनॅलिटी मध्ये सुद्धा इथे ग्राउंडवर दिसतंय. ही इज प्लेइंग कामली इन अ व्हेरी कंपोज्ड मॅनर, प्लेइंग अ व्हेरी इम्पॉर्टंट नॉक फॉर हिज टीम. Just when it's called commentator's curse. Just when I was about to praise him, he lost his cool. आणि हिट आउट झालेले आहेत रोहन समवर. 7 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. चांगली बॉलिंग आणि रोहन समर सारखी विकेट जर मिळत असेल तर 2-3 बाउंड्री गेल्या तरी काय हरकत नाही. नंदारी बाय कॅचर्स विल बी द हॅपी टीम. अजूनही 2 चांगले खंदे फलंदाज करण जामदार आणि मनोज भैया झंवर ऑन द क्रीज. सुंदर शॉट, चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयकडून. मनोज भैया झंवर, he is very quick between the wickets, one of the quickest runners between the wicket. करण जामदार ऑन स्ट्राइक. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. बघूया शेवटचं षटक कोण टाकतंय. पॉवर प्लेचं हे षटक तसं बॅलन्स गेलेलं आहे दोन्ही टीमसाठी. 13 रन सुद्धा मिळालेत आणि रोहन झंवरची विकेट सुद्धा मिळालेली आहे. 6 पैकी 5 चेंडू सीमा पार लावायचे आहेत तरच ही मॅच जिंकेल गोदावरी ईगल्स. अन्यथा नंदादीप आय कॅचर्स are better placed to win this match. But cricket is a game of uncertainties. शेवटचा चेंडू जो पण पडत नाही तोपर्यंत मॅचचा निर्णय झालेला नसतो. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत अजय, ज्यांनी आपल्या टीमसाठी खूप चांगली बॅटिंग केली होती. आता बघूयात 6 चेंडू कसे टाकतायत आणि करण जामदार एका चांगल्या इनिंगची त्यांच्याकडून अपेक्षा गोदावरी ईगल्सला. शॉर्ट पिच बॉल, चान्स होता बाउंड्री घेण्याचा, मात्र प्रमोद विभूते यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप केलाय अक्षय त्यांना आणि एकच धाव मिळालेली आहे. अजयचा पहिला चेंडू अतिशय चांगला नंदादीप आय कॅचर्ससाठी. बघूयात मनोज भैयाजवळ काय करतायत. 15,000 पॉइंट्स खर्च केले होते गोदावरी ईगल्सनी मनोज झंवर यांच्यासाठी. टाइम टू पे द अमाउंट बॅक. चांगला प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. मनोज भैया झंवर 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 4 पैकी 4 बाउंड्री जर मारल्या. इट रिमाइंड्स मी ऑफ कार्लोस ब्रेथवेट. फक्त इथे 6 अलाउड नाही आणि हातामध्ये मारलेला आहे. अंपायरचा हात वर होता तो वरच राहिलेला आहे. चावला साप आणि माणूस मेला हार्ट अटॅकने. अजूनही संधी गोदावरी ईगल्सला. 4 पैकी 4 बाउंड्रीज मारायच्या आहेत. प्रेक्षकांकडून 6 ची फरमाईश.
वाईड वाचवण्यासाठी अपील होती ही. काही काही अपील असतात त्या वाईड चेंडू वाचवण्यासाठी असतात, अंपायरवर दबाव बनून. मात्र अंपायर टस मस न हुए. दोन धावा पळण्यासाठी प्रयत्नशील असतील, मात्र नाही. 3 बॉल मध्ये 14 रनांची आवश्यकता. 3-13 जर झाले तर स्कोर्स लेवल होईल, अन्यथा 3-13 झालेले आहेत गोदावरी ईगल्सचे. अपेश ड्राईव्ह, चांगली बॉलिंग, हार्ड लेंथ बॉलिंग टाकतायत. बॉल अतिशय चांगला अजय कडून. ओव्हर पिच सुद्धा नाही आणि शॉर्ट पिच सुद्धा नाही, खेळण्यासाठी अतिशय अवघड. फुल टॉस बॉल हातात मारलाय. चांगलं क्षेत्ररक्षण रणजित जाधव यांचं. आणि नेक्स्ट मॅच क्षेत्ररक्षण साठी तयार राहायचंय अल्फा स्ट्रायकर्सनी. अतिशय चांगली ओव्हर अजय कडून. अजून एक रन आउट, अजून एक विकेट, अजून चांगला नेट रन रेट.